सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावलीला संकेत मिळालेला असतो की तिच्या आईबाबांची तब्येत खराब झालेली आहे, म्हणून ती लगेचच धावत पळत ती तिकडे जायला लागते. तर इकडे तिच्या बाबांना खरंच खूप अशक्तपणा आलेला असतो आणि तिचे आईबाबा दिंडीपासून खूपच मागे राहिलेले असतात. ते हळूहळू करून चालत असतात आणि तिच्या आईला वाटतं की आता आपली वारी काही पूर्ण होणार नाही. त्यावेळेस ती म्हणत असते की अहो, आपली वारी यंदा चुकेल काय हो. त्यावेळेस ते म्हणतात की नाही, आपण जाऊया हळूहळू करून. परंतु त्यांना काही शरीराची साथ मिळत नाही आणि तिच्या बाबांना खूपच त्रास होत असतो. त्यामुळे ते एका ठिकाणी थांबलेले असतात आणि ते खूपच त्यांना छातीमध्ये दुखायला लागलेलं असतं आणि ते त्यानंतर बेशुद्ध होतात. हे पाहून सावलीच्या आईलाही चक्कर येते आणि तीही त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन चक्क पडलेली असते. तर आता ते दोघेजणच तिथे पडलेले असतात आणि दोघेही बेशुद्ध झालेले असतात. तर सावली त्यानंतर दिंडीपर्यंत पोहोचलेली असते आणि दिंडीतील लोकांना विचारत असते की आळंदी गावची दिंडी कुठे आहे म्हणून. त्यावेळेस तिला ते दिंडी दाखवतात आणि त्या गावातील लोकांपर्यंत ती पोहोचते आणि तिथे विचारते की अहो काकू, माझी आई बाबा कुठे आहेत. त्यावेळेस ते म्हणतात की अगं, मागेच राहिले वाटतं. हे ऐकून सावली खूपच घाबरलेली असते. ती शोधत असते, मागे पुढे पाहत असते, पण तिला तिचे आईबाबा काही दिसत नाहीत. तर इकडे सारंगही इकडे यायला लागलेला असतो आणि तो येत असतानाच त्याची मध्येच गाडी बंद पडते आणि त्याला समजत नाही की आता काय करावं. तर पाऊसही पडत असतो, परंतु एक वारकरी असाच सायकलीवरती चाललेला असतो आणि तेव्हा सारंग त्यांना रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की मला सायकल मिळेल का हो. त्यावेळेस ते म्हणतात की का, कुठे जायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो की अहो, माझे आई बाबा वारीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची तब्येत एकदमच खराब झालेली आहे, त्यामुळे मला तिकडे जावं लागेल आणि मला वेळेवर पोहोचणं तिथे गरजेचं आहे. त्यावेळेस ते वारकरी म्हणतात की ठीक आहे, तू घेऊन जा माझी सायकल. आणि सारंग मग तिथून सायकलीवर पावसामध्ये येत असतो. तर सारंग दिंडीमध्ये आल्यानंतर सावली त्याला भेटते आणि ते दोघेही तिच्या आईबाबांना शोधत असतात. काही वेळानंतर त्यांना तिचे आईबाबा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले दिसतात. त्यानंतर त्यांना शुद्धीवर आणले जातं आणि ते म्हणतात की आता आमची वारी चुकते आहे आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं. तेव्हा सारंग म्हणतो की नाही बाबा, ही वारी तुमची अजिबातच चुकणार नाही. ही वारी तुमची पूर्ण करण्याची जबाबदारी माझी म्हणतो आणि त्यानंतर तो एक कावड घेऊन येतो आणि त्या दोघांनाही त्याच्यामध्ये बसवलेलं असतं आणि तो खांद्यावर घेऊन तर त्याने दिंडीपर्यंत त्यांना घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर दिंडीमध्ये सगळेच जण त्यांच्या पाठीमागे चालत असतात. सावलीही वारीमध्ये चालू लागते आणि तीही टाळ वाजवत असते. तर अशा पद्धतीने सारंग त्यांची वारी पूर्ण करण्यासाठी मदत करतो असं आपल्याला पाहायला भेटते. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.